निळभोर आकाश किती सुंदर दिसतंय। या सुंदर अशा वातावरणात मी आलो आहे भीमातिरी नदी तीरावरती। तर आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी ज्या ठिकाणी आहे हे आहे चास भीमा नदी तीरावरती। या माझ्या पाठीमागवर तुम्ही पाहू शकता काही वधूवर नवविवाहित लोक फोटोशूट करतात, ते रील्स बनवतात। आज आलो आहे सोमेश्वर चास मंदिरात। या ठिकाणी आज सप्ताह चालू झालेला आहे। तर वाटलं होतं तुम्हाला व्हिडिओ दाखवा, व्हिडिओ शूट करून दाखवण्याचं। मंदिरात जाण्याच्या अगोदर ते आपल्याला गणपती मंदिर लागतं। त्या गणपती मंदिरामध्ये सर्वप्रथम आत जाण्याआधी दर्शन घेण्यासाठी जाऊया। हे खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथं। हे आहे गणपती मंदिर। चला दाखवतो मंदिर तुम्हाला। आतमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे, गणेश भगवानांची मूर्ती आहे। हे आहे गणपती मंदिर। इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, झोपाळा आहे, गार्डन आहे, ज्येष्ठ व्यक्तींसाठी फिरायला जागा आहे। त्या वडाखाली फोटो व्हिडिओ शूटिंग चालू आहे। रील स्टार लोकांची शूटिंग चालू आहे। मंदिराच्या बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे। आत प्रवेश करण्याच्या अगोदरती बाहेर हे हे रुद्राक्षाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे। आणि याला रुद्राक्ष इतके भारी येतात ना, 3 मुखी रुद्राक्षाचं झाड आहे। मित्रांनो, हे आहे सोमेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार। आणि या प्रवेशद्वाराच्या आतमध्येच ही भव्य दिव्य अशी दीपमाळ आहे। ही दीपमाळ दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला प्रज्वलित केली जाते। ज्यावेळेला ही प्रज्वलित होते त्यावेळेला हे दृश्य खूप सुंदर असतं पाहण्यासाठी। कुणाला जर यायचं असेल तर त्रिपुरा पौर्णिमेला येऊ शकतात। संध्याकाळी रात्रीच्या वेळेला ही प्रज्वलित केली जाते। त्या ठिकाणी हे भजनी वारकरी लोक नियमाचं भजनाचं चालू आहे त्यांचं।
समोरच नंदी यांचे मंदिर आहे. खूप मोठा हा नंदी आहे. त्या नंदीचा दर्शन घेऊन पुढे मंदिरात प्रवेश करू. मंदिरात प्रवेश करायच्या आधीच या दरवाज्यावरती खूप नक्षीकाम केलेली गणपतीची मूर्ती आहे. आतमध्ये सुद्धा खूप भारी नक्षीकाम आहे. गाभाऱ्याच्या बाहेर गणेश भगवानांची मूर्ती आहे आणि हे बाहेर शिवलिंग आहे. दर्शन पूजनासाठी सप्ताहासाठी कलश पूजन केलेलं आहे. आतमध्ये सोमेश्वर भगवानांची मोठी भव्य दिव्य पिंड आहे आणि हा मंदिराचा सभागृह आहे. भव्य असं नंदी नक्षीकाम केलेलं आहे. बाहेरील बाजूला तिथं पिंपळाचा पारा आहे. हे मंदिराच्या बाहेरील नक्षीकाम आहे. हे संपूर्ण ऐतिहासिक मंदिर असून त्या मंदिराचं पूर्ण दगडी काम आहे. हे मंदिराच्या बाहेरील प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथंच त्या समोर दत्त महाराजांच्या पादुका आहेत. या दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आपण पुढील प्रदक्षिणेला करूया. तुम्हाला या मंदिरातील कलशाचं दर्शन करवतो. यावरती कलश आहे. या मंदिराच्या या पटांगणामध्ये हे भव्य असं बकोळ वृक्षाचं झाड आहे. खूप जुनं आहे, खूप वर्षांपासून आहे. या ठिकाणी इथपर्यंतच प्रदक्षिणा केली जाते. इथून पुढं प्रदक्षिणा करण्यासाठी इथं बॅरिकेड केलेले आहे. आता इथून पुन्हा कलशाचं दर्शन घेऊन पुन्हा मागे जायचं आहे. तर आता आपण पुन्हा अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत. पुन्हा आपण ह्या उजव्या बाजूने येऊन पुन्हा तिथपर्यंत जायचं आहे आणि कलशाचं दर्शन घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. चला, इथं भोजनाची व्यवस्था पण केलेली होती. या ठिकाणी हे जो खांब आहे याचा नमस्कार वगैरे करतात लोक. दीपमाळ पुन्हा एकदा पाहून घ्या. आता आपण मंदिराच्या बाहेरील
गार्डनमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणचं तुम्हाला वातावरण कसं आहे ते दाखवणार आहे. तर हे ठिकाणचं गार्डन आहे. इथं मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, झोपाळा आहे. ज्येष्ठ नागरिक या गार्डनमध्ये असं चालण्याचा फिरण्याचा आनंद घेऊ शकतात ते. आणि त्या तिकडं समोरच हे पांडुरंगाचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तिथं. साईनाथांची मूर्ती आहे. तिकडं आपण जाणारच आहोत. तर आपण या ठिकाणी इथून त्या कलशाचं दर्शन घेऊ शकतो. हे असं संध्याकाळचं जे वातावरण आहे हे खूप मनोहर असतं. इथं खूप आनंदाने लोक फिरण्यासाठी येतात. हे मंदिराचा पण जीर्णोद्धार झालेला आहे. त्या मंदिराचं हे काम आत्ताच 1-2 वर्षापूर्वी झालेलं आहे. हे मंदिराचं सभामंडप असून आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी साईनाथांची मूर्ती आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता. तसेच मंदिराच्या बाहेरच ही मारुतीची दगडी शिल्पकला असलेली मूर्ती आहे. ते समोर असं गार्डन आहे. इथं फोटोशूटसाठी खूप लोक येत असतात. प्री वेडिंग सुद्धा इथं करतात. माझा चॅनल आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.